दुसरा सामना आपल्या समोर मायंबा लोणी विरुद्ध सुजय पर्व जानता राजा शिर्डी या दोन संघामध्ये मॅच आपण बघतोय। संतोष जिंगे सर आणि अंकुशजी शेकडे यांचा संघ आहे मायंबा लोणी विरुद्ध सुजय पर्व जानता राजा शिर्डी। रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्या माध्यमातून ही टीम मैदानामध्ये दाखल झालेले मॅच आहे डू ऑर डाय। इथे पराभूत होणारा संघ ठरेल इलिमिनेट, या स्पर्धेतून पडेल बाहेर। जिंकणाऱ्या संघासाठी अजून एक लाईफ लाईन असणार आहे। तर ही मॅच मारा किंवा लढत मारा, स्मृती तुमच्या जगाला कळवू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उचलू द्या। धमाल मॅच आहे। सुरू होते मॅच। राहुल जोनवाल आणि आसिफ खतीब सलामीची जोडी मैदानामध्ये। पहिलं षटक दादा भाई शेख। पहिला चेंडू आसिफ खतीब साठी इथे आपण पाहिला निर्धाव आलेला। शिर्डी युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये सुपर 8 चा थरार प्रचंड गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना आपण बघतो या सामना हा आस्वाद। इथे चांगला फटका, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी सरळ लॉफ्टेड ऑफ स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहायला मिळतायत 4 धावा। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। बघा एक सुंदरसा चौकार इथे येतोय, धावफलकाला देखील गती मिळते। सुरू होतोय धावफलक 4। पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावर हो हातामध्ये आला आणि जमिनीवरती पडला। क्षेत्ररक्षक तिकडे आहे। एकच धाव आसिफ खतीब घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि धावफलकावरती जीवदान सह 1 धाव। धावफलक दाखवते 5 धावा। चौथा सामना आजच्या रात्रीतला मैदानामध्ये, आजच्या दिवसातला, आजच्या स्केड्यूल मधला मैदानामध्ये सुरू आहे। 4 संघ आज सुपर 8 मध्ये आहेत। उद्या 4 संघ सुपर 8 मधील अजून 4 संघ उद्या खेळणार आहेत। आज 2 संघ हे सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहेत। एक क्वालिफायरला पोहोचेल, एक इलिमिनेटला पोहोचेल। मात्र कोणता आहे त्याचं उत्तर इथे अजून 2 मॅच नंतर मिळेल। राहुल जोनवाल काय कमालीचा फटका आहे। इथे स्क्वेअर लेग म्हणता येणार नाही, तर रिव्हर्स खेळलेला आहे, तर डीप कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर ठोकलेला हा षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार। मागच्या मॅच मध्ये देखील राहुल जोनवालने खूप चांगली सुरुवात दिली होती, त्यानंतर मोठा स्कोअर उभा करू शकले नव्हते। इथे पुन्हा एकदा एक चांगला फटका स्लॉक केला, स्लॉक स्वीपचा अत्यंत सुंदर फटका। इथे मिळतायत 4 धावा। लागोपाठचा दुसरा चौकार राहुल भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। राहुल जोनवाल आयकॉन आहे राहुल जोनवाल आणि 2 चौकार ठोकत सुरुवात त्याने केलेली आहे। आपल्याला माहिती आहे इथे आयकॉनला देखील त्याची जाणीव आहे। या मैदानावरती भरपूर धावा येतात, धावांचा सडा पडतो, धावांचा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पहिल्या बॉल पासून अटॅक करणं महत्त्वाचं आहे। आणि प्रत्येक टीम मध्ये आपण पाहिलं की आयडॉल फलंदाज आहेत, संगणक चांगला फलंदाज आहे, त्याबरोबरच एक ऑलराऊंडर आहे आणि तालुक्यातले सुद्धा खूप चांगले फलंदाज आहेत। त्यामुळे बॅटिंग स्ट्रेंथ प्रत्येक संघाची चांगली। स्लॉक स्वीपचा पुन्हा प्रयत्न, दुसऱ्या चेंडूवरती थ्रो थोडासा खराब आहे, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही। यष्टिरक्षक अतिशय वेगाने चेंडूच्या भोवती आहे। 1 धाव फलकावरती बघायचं। षटक संपलं, 16 धावा। पहिल्या षटकाचा खेळ संपला। सलामीची जोडी राहुल जोनवाल आसिफ खतीब मैदानामध्ये आणि इथे आपण बघू शकतो मायंबा लोणी संघ पोहोचतोय 16 धावसंख्येवर। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली। सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली।
क्रिकेटचा खेळ कसा आहे त्याची जाणीव प्रेक्षकांना या मॅचच्या माध्यमातून झाली असेल, आजच्या दिवसाच्या माध्यमातून झाली असेल. तो तुम्हाला कधी अंतराळात घेऊन जाईल आणि कधी जमिनीवरती आणून ठेवेल हे सांगता येत नाही. ही खरं तर गंमत आहे क्रिकेटची. अलॉंग द कार्पेट चेंडू वाईडिश मिड ऑफला, तिथे मिडॉनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त होणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळला. धाव घेण्याचा मनसुबा नव्हता दोघांचाही, मात्र खराब क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं आणि दोघांनी तात्काळ धाव घेतली. धावफलकावरती धावा असतील 17. आपण बघतोय माहिंबा लोणी संघाला पहिल्या राऊंडमध्ये सलग 2 मॅच जिंकल्या होत्या आणि ते थेट सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले होते. सुजय पर्व, जानता राजा शिर्डी हा संघ देखील पहिल्या राऊंडमध्ये सलग 2 मॅच जिंकून या संघाने देखील सुपर 8 क्वालिफाय केली होती. आज दोन्ही संघांना पराभव स्वीकारावा लागलाय आणि दोन्ही संघांना इथे इलिमिनेटर राऊंड मध्ये यावं लागलेलं आहे. इथे पुन्हा एक धावेमध्ये चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षक, झेल होईल, फलंदाज बाद, पहिला धक्का आसिफ खतीब. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. गोलंदाज अखिलेश सिंगनं इथे पहिलं यश आपल्या संघाला, संघ नायक बाद झालेला आहे. संघाचा नेता पडलेला आहे. नेता पडल्यानंतर सैन्य सैरभैर होतं, सैन्याची वाताहत होते. मी मगाशी तुम्हाला एक उदाहरण देत होतो रामजी पांगेऱ्याचं, कणरगडाच्या लढाईचं. तिथे असं दिलेर खान 10,000ची फौज घेऊन आला होता. रामजी पांगेऱ्याकडे 700 लोकांची फौज होती. मात्र ज्या पद्धतीनं मराठे तुटून पडले, अक्षरशः 500-600 गणिम तर त्यांनी सुरुवातीच्या तासात कापून काढले. चकित झाला होता दिलेर खान तिकडे. मात्र तेवढ्यात मराठ्यांनी काय केलं की दिलेर खानाचं निशाण पाडलं आणि निशाण पाडल्यावरती मग मात्र मोगल सैनिक सैरभैर झालं आणि ते रणांगण सोडून पळायला लागले, पळून गेले. 700 मराठ्यांनी 10,000च्या फौजेचा पराभव केला होता. इथे आपण बघू शकतो, इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. मिडॉन वरून एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धावा हळूहळू वाढणाऱ्या 18 धावा, 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 अखिलेश सिंगचं मैदानामध्ये. संघ नायक असाच असतो. नेता जोपर्यंत लढतोय सैन्य तोपर्यंत तलवार सोडत नाही, परंतु नेता पडला की मग मात्र सैन्य माघारी परत. असंच झालं पानिपतच्या रणसंग्रामामध्ये सुद्धा. विश्वास भाऊंना गोळी लागली, सदाशिवराव भाऊ घोड्यावर उतरले, सैन्याला दिसले नाहीत, हत्तीवरून ते खाली आले होते आणि मग मात्र मराठ्यांच्या सैन्याने हाय खाल्ली. हे एक उदाहरण आहे, मात्र अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे मराठ्यांनी अक्षरशः नेता पडलेला असताना सुद्धा लढाया जिंकलेल्या आहेत. चर्चा करू आपण. धावफलकावरती 16 धावा, 18 धावा. षटक क्रमांक 2 सुरू. अखिलेश, ओ हो, फर्निचर उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, धक्का दुसरा. काय फटका चेंडू होता. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. आयकॉन राहुल जोनवाल इथे बाद होणार आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकतो परफेक्ट यॉर्कर चेंडू. पायाच्या आणि बॅटच्या मध्ये जे अंतर होतं, चेंडू शितापीने घुसला, थोडासा वळाला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला. अखिलेश सिंग इज द मॅन डिस्ट्रॉयर. फर्निचर त्यानं उद्ध्वस्त करून टाकलं इथे राहुल जोनवालचं. आयकॉन बाद होणार आहे. स्लीव्ज काढायचेत, स्प्रे पाहिजे. पंचांचे जे ICC ने नेमून दिलेले इशारे ते मला माहिती आहेत, पण हा वेगळा इशारा होता त्यामुळे लवकर अंदाज आला नाही. स्प्रे स्प्रे पाहिजे, पेन किलर स्प्रे पाहिजे. इथे फर्स्ट एड बॉक्स असेल तर द्या,
जर दुसरं कोणाकडे असेल तर पाठवा. पेन किलर स्प्रे कोणाकडे असतील तर मैदानामध्ये पाठवा. खेळाडूंकडे कोणाकडे असेल तर द्या, मदत करा. धावफलकावरती 16 धावा. नवीन गोलंदाज अक्षय तावरे. किरण खोबरे तुमच्याकडे स्प्रे आहे, आणून द्या. एखाद्या मेडिकल शॉपला फोन करा, त्यांना म्हणा फर्स्ट एड बॉक्स असेल आपल्याकडे तर पाठवून द्या. अयोध्या हॉस्पिटलचे कोणी कर्मचारी इथे असतील तर त्यांना विनंती आहे, आपण ताबडतोब फर्स्ट एड किट घेऊन या. डॉक्टर प्रशांत गोंदकर यांना विनंती आहे की आपल्या कोणी प्रतिनिधीला आपण पाठवा. ओ हो 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 हो, अक्षय तावरेनं इथे सुरुवात केली. पुढचा फलंदाज बाद. 3 गडी परतलेले आहेत, 3 बाद. धावफलकावरती धावा आहेत 18. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा असतील त्या 18 धावा. अक्षय तावरेनं देखील गोलंदाजी सुरुवात इथे विकेट काढून केलेली आहे आणि देवीदास वदक इथे बाद होणार आहे. 3 फलंदाज राहुल जोनवाल, आसिफ खतीब आणि संघनायक आसिफ खतीब आणि देवीदास वदक बाद झाले. वसीम शेख आणि रमेश शिरोळे ही जोडी आता मैदानामध्ये असणार आहे. स्वराज्याची उभारणी होत होती, स्वराज्यावरती पहिलं आक्रमण आलं होतं ते फतेखानाचं आणि पुरंदर किल्ल्यावरती फतेखान चालून येत असतानाच मध्ये बेलसर जवळ मराठ्यांचे सेनापती वीर बाजी पासलकर आणि त्यांचं युद्ध झालं. निकराची लढाई झाली. बाजी पासलकर यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली तिथे. मात्र मागून कुणीतरी त्यांच्यावरती हल्ला केला आणि बाजी पासलकर पडले. मराठ्यांनी बाजी पासलकर यांना उचललं आणि पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांकडे घेऊन गेले. मात्र लढाई सुरू ठेवली आणि फतेखानाला स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावलं. नेता पडलेला असताना सुद्धा मराठ्यांनी युद्ध जिंकलं होतं. पहिलं युद्ध होतं ते. अशी अनेक लढाया आहेत जिथे मराठ्यांनी नेता पडलेला असताना सुद्धा लढलेले आहेत. कोंढाण्याची लढाई असाच एक प्रसंग आहे. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्सर होता. निश्चित खूप लवकर पिकअप करण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा. निर्धाव चेंडू इथे येणार आहे. धावफलकावरती 18 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोंढाण्यावरती तानाजी मालुसरे पडले होते उदय भानू विरुद्ध लढता. मात्र नेता पडल्यानंतरही मराठ्यांनी हाय खाल्ली नाही. सूर्याजी मालुसरे यांनी आवाज दिला. ओ हो हो, पुणा फर्निचर उद्ध्वस्त. चौथा फलंदाज इथे कोसळतोय. मायंबा लोणी संघाला एका पाठोपाठ एक हादरे, मोठे हादरे, एक मोठा भूकंप इथे घडून आणलाय अक्षय तावरेनं. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धाव फलकावरती आहेत 18 धावा. 80 वर्षाचा योद्धा शेलार मामा तिथे उदय भानूच्या समोर आला आणि उदय भानूचा खात्मा करत कोंढाणा मराठ्यांनी जिंकला. नेता पडला मात्र मराठ्यांनी युद्ध जिंकलं. बहलोल खान नेसरीच्या घाटामध्ये होता, छावणी टाकून बसलेला होता आणि ज्यावेळेस प्रतापराव गुजरांना कळलं त्यावेळेस सरसेनापती होते. 6 शिलेदारांना घेऊन ते त्याच्यावरती तुटून पडले. 7ही जण त्या लढाईत मारले गेले. मराठ्यांचे सरसेनापती पडले होते. याबरोबरच पुन्हा एकदा थोडासा गुड लेंथ वरती टाकला चेंडू उजव्याच्या बाहेर. निर्धाव चेंडू ठरणार आहे इथे. अक्षय तावरे मात्र प्रचंड भेदक दिसतो. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. 2 फलंदाज टिपलेले आहेत. 18 धावा धाव फलकावरती. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मायंबा लोणी.
उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा पुन्हा प्रतिम चेंडू, श्रेष्ठांच्या थोडासा बाहेर ठेवला चेंडूला. इथे निर्धाव, 5वा चेंडू, इथे निर्धाव येतोय. अक्षय तावरे मात्र कमालीचा भेदक दाहक ठरतोय. जळते निखारे टाकतोय तो, आगीचे लोळ तो फलंदाजांवरती सोडतोय आणि फलंदाज देखील ते चेंडू यष्टिरक्षकाकडे सोडून देत आहेत. पुन्हा निर्धाव, मेडन विथ विकेट, 2 बळी विथ नो रन. षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 18 धावा. मायंबा लोणी. या स्पर्धेत इथेच 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकणारा खेळाडू अक्षय तावरे आणि 6 चेंडू मध्ये एकही धाव न देणारा खेळाडू अक्षय तावरे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. धाव फलकावरती आहेत त्या 18 धावा. मुंबईचा सुपरस्टार सरफराज आज भारतीय संघामध्ये दाखल झाला आणि काय शानदार इनिंग त्याने खेळली. 62 धावा त्यानं आज खेळला. रोहित शर्मानं आज शतक पूर्ण केलं. रवींद्र जडेजानं सुद्धा आज शतक पूर्ण केलं आणि भारतीय संघ पहिल्या टेस्टमध्ये तिसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या दिवसामध्ये सुस्थितीत आहे. याबरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे बॅकफूट पॉइंटला एक सिंगल प्राप्त होणार आहे. खूप वेळानंतर ही सिंगल आलेली आहे. मला वाटते तब्बल 8 चेंडू नंतर सलग 8 चेंडू निर्धाव होते. मध्ये 3 फलंदाज गमावलेत मायंबानं आणि त्यानंतर 9व्या चेंडूवरती धाव आलेली आहे. मागच्या 13 चेंडूंचा विचार केला तर फक्त 3 धावा आलेल्या आहेत. 4-5 फलंदाज गमावलेत आणि 3 धावा मागच्या 13 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. धावांचा दुष्काळ इथे पडलेला आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. आपण चर्चा करत होतो एका युद्धाची, ज्यावेळेस प्रतापराव गुजर पडले लढाईमध्ये, मराठ्यांचा सरसेनापती पडलेला. मात्र त्याच वेळेस हंबीर मामा मोहिते यांनी नेसरीच्या घाटामध्ये बेहलोल खानावरती सैन्यानिशी चालून गेले आणि खानाला कर्नाटकापर्यंत पिटाळून लावलं. नेता पडल्यानंतर मराठ्यांनी जिंकलेली लढाई. दरम्यान पुन्हा निर्धाव चेंडू. लागोपाठचे 2 निर्धाव येत आहेत. धाव फलकावरती 19 धावा. अशा अनेक लढाया आहेत. हंबीर मामा मोहिते ज्यावेळेस सर्जा खानाच्या विरोधात तळबीड जवळ युद्ध जुंपलं होतं, तोफेचा गोळा आला, मांडीवरती आदळला, हंबीर मामा मोहिते पडले. मात्र तरी मराठ्यांनी हाय खाल्ली नाही. सर्जा खानाचा पराभव केला आणि स्वराज्य पुन्हा एकदा अबाधित ठेवलं. नेता पडल्यानंतर मराठ्यांनी लढाया जिंकलेल्या आहेत. याबरोबरच खूप खूप सुंदर चेंडू. अखिलेश सिंग आता आग ओकतोय. पहिल्या षटकामध्ये अखिलेशला बघितलं होतं, त्यानं तिथे 2 फलंदाज बाद केले होते 2 धावांमध्ये. त्यानंतर आला अक्षय तावरे, 2 फलंदाज बाद केले, एकही धाव खर्च केली नाही. आता अखिलेशला आपण परत एकदा बघतोय. विकेट मिळाली नाही या षटकामध्ये, 1च धाव फक्त खर्च केली. काय कमालीची गोलंदाजी आहे अक्षय तावरे अखिलेश सिंग कडून. भन्नाट वेग. इथे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण, धाव घ्यायचा प्रयत्न आहे, नकार दिलाय, धाव मिळत नाही. लागोपाठचा 4था चेंडू निर्धाव. धावा इथे येत नाहीत, बिलकुल थांबलेल्या आहेत, चुकलेल्या आहेत धावा. आपण म्हणतो ना की उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतरच झाडाची पानं गळून पडतात, फांद्या निश्चित स्किन होतात. उघडं बोडकं झालेलं झाड बघायला मिळतंय. मात्र वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर त्या झाडांना पालवी फुटते. पुन्हा बहार, पुन्हा फुलं, पुन्हा फळं. इथे पाहायचंय येणार का? पालवी तर फुटलेली आहे. 4 धावा, चौकार. षटक इथे संपणार आहे. 5 धावा या षटकामधून अखिलेश सिंग खर्च करतोय. 2 षटकांचा कोटा अखिलेश सिंगचा आपण पाहिलाय. 2 षटकांचा कोटा आपण पाहिलाय. मात्र 2 षटकामध्ये त्याने धावा केल्यात खर्च फक्त 7 आणि गडी बाद केले 2. 2 षटक कोणताही निर्धाव नाही. 7 धावा, 2 विकेट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर
संपली. धावफलकावरती आहेत धावा 23 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. नेता पडल्यानंतर मराठे माघार घेत नाहीत. याचं अजून एक उदाहरण म्हणजे पुरंदरची लढाई मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या विरोधात. खरं तर दुर्दैव असं झालं की सफेद बुरुज जिथे दारुगोळ्याचा स्फोट झाला आणि 80 मावळे हवेत असे पालापाचोळ्यासारखे उडाले आणि तिथे मात्र मराठे थोडेसे बॅकफूटवरती आले. काळ बुरुज पडल्यानंतर मात्र मुरारबाजींनी किल्ल्यातून तटावरून बाहेर पडत सरळ समोरासमोर युद्ध करायला सुरुवात केली. मुरारबाजी तिथे पडले, मात्र मराठ्यांनी युद्ध थांबवलं नव्हतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी राजांनी दिलेर खानाशी समझोता करून तहाची बोलणी केली आणि मग युद्ध थांबलं. नेता पडला, ते युद्ध जिंकलं नाही, मात्र हरलंही नाही. तह झाला त्या युद्धाच्या माध्यमातून, पण नेता पडल्यानंतर सुद्धा मराठ्यांनी शस्त्र खाली ठेवली नाहीत. ही गोष्ट आहे इतिहासाची, ही गोष्ट आहे अनेक युद्धांची. याबरोबर अजून एक युद्ध मैदानामध्ये इथे सुरू आहे. मायंबा लोणी विरुद्ध सुजय पर्व जानता राजा शिर्डी. कमालीचा फटका इथे मिळत आहे. 4 धावांची भूक मोठी आहे, गरज आहे अशा प्रसंगी भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या 4 धावांच्या बरोबरीनं धावफलकावरती असतील 27 धावा. दादाभाई शेखला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. 5वं षटक एव्हाना सुरू झालेले, जेमतेम 6 धावांची सरासरी आहे. एखादा चौकार येणं निश्चित महत्वाचं आहे. उपाशी पोटी माणसाला साधी मिरची भाकर सुद्धा पंचपक्वान्नासारखी असते. ताणलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृता समान भासतो. तशा या धावा आहेत, अमृतासारख्या धावा आहेत. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला कदाचित कुठलंही पक्वान्न त्याच्या समोर ठेवलं तरी तो त्याच्याकडे डुंकूनही बघणार नाही. मात्र इथे एक धाव, 2 धावा, 3 धावा, चौकार, षटकार या धावा अत्यंत गरजेच्या आहेत मायंबा लोणी संघाला. या चांगला फटका लॉंग ऑनला मिळत आहेत 6 धावा, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वसीम शेख त्यानं आता शस्त्र हातात घेतलेलं आहे. मोर्चावरती पुढे आलेला आहे वसीम शेख. एक चौकार यापूर्वीच आता षटकार ठोकत त्यानं इशारा दिलेला आहे. धावफलकावरती 33 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. याबरोबरच बाहेरची कट, थर्ड मॅनला चेंडू, एक सिंगल पण मिळणार नाही. वेगवान क्षेत्ररक्षण अखिब बागवान इज देअर. धावफलक स्थिर आहे 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मायंबा लोणी. 5वं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती. दादाभाईच्या या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एक षटकार, एक चौकार वसीम शेखनं खेळलाय. मात्र त्या व्यतिरिक्त 2 बॉल डॉट सुद्धा आलेले आहेत. पुन्हा एकदा हो रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला, मात्र कनेक्शन नाही. एक सिंगल पॉइंटचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. लेग बाईटचा इशारा. धावफलकावरती 34 धावा, 34 रन ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती येत आहेत. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावा कशाही पाहिजेत, धावा फक्त धावा पाहिजेत. आपण बघतो क्रिकेटमध्ये जर तुमच्या हातामध्ये चांगल्या धावा असतील तर निश्चित गोलंदाजांना एक्सपेरिमेंट करता येतो, काही प्रयोग करता येतात. एखादी विकेट काढायची असेल तर एखाद्या फलंदाजाला मेजवानी द्यावी लागते, आमिष द्यावं लागतं. ते आमिष देता येतं, पण जर धावा हातात नसेल मग मात्र कुठले आमिष ठेवता येत नाही. तिथे तुम्हाला धावा रोखण्यासाठीच प्रयत्न करावे लागतात आणि मग जर विकेट मिळालं नाही तर परत धावा रोखवल्या जात नाही. याबरोबर शॉट ऑफ लेंथ उजव्या हिशा बराचसा बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे. एक अतिरिक्त धावफलकावरती आपण बघू शकतो. स्कोअर पुढे जाणार आहे 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रार.
आपण बघू शकतो धावफलकावरती 35 धावा. इथे पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि इथे हर्षल भांगेने टिपला जाईल. दादाभाईला मिळतं यश. फलंदाज क्रमांक 5 तंबूशास्त्राला. झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. या ठिकाणी MSCB बोर्डाचे सन्माननीय माटे साहेब आणि माने साहेब यांचं अतिशय चांगलं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल आम्ही युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संस्थेच्या वतीनं दोन्ही अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. फलंदाज विच नेम करण कुमार. फलंदाज आपण बघू शकतो करण कुमार डुकरे आयडॉल गोलंदाज आहे, मात्र आता फलंदाजीची वेळ त्याच्यावरती आहे. चांगला फटका, गॅप मोठा आहे तिकडे, फटक्यामध्ये विलक्षण वेग आहे. चेंडू सीमारेषा पार, मिळताय 4. चौकारा बरोबरच धावफलकाला आता गती मिळणार आहे. धावफलक पुढे पोहोचतो. 41 धावा. शेवटचं षटक इथे सुरू आहे. पहिलं षटक आपण पाहिलं होतं, तिथे धावा प्राप्त झाल्या होत्या जवळपास 16 धावा दादाभाई शेखच्या षटकामध्ये आल्या होत्या. राहुल जोनवालला अत्यंत सनसनाटी सुरुवात केली होती, मात्र अखिलेश सिंगने इथे धावा रोखल्या आणि एका पाठोपाठ एक फलंदाज बाद केले. अक्षय तावरेनं मेडन ओव्हर टाकताना पुन्हा 2 विकेट काढल्या. जखमेवरती मीठ चोळलं. पुन्हा अखिलेश सिंग आला, पुन्हा धावा रोखल्या. याबरोबरच धावांसाठी प्रचंड धाव. खराब थ्रो, अधिकच्या धावा इथे मिळतील. 3 धावा. शेवट क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ झालेलं आपल्याला बघायला मिळते. एक गोष्ट होते आपल्याकडे की काही गोष्टी ज्या आपल्याला अपेक्षित असतात त्या निश्चित साध्य झाल्यानंतर तेवढा प्रयत्न होत नाही आणि तो थोडासा ढिसाळपणा क्षेत्ररक्षणामध्ये जाणवतो. इथे मागच्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिले. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 3 धावा. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 8 धावा प्राप्त होत आहेत आणि धावफलक हळूहळू पुढे पोहोचतोय. 44 धावा. याबरोबरच खोलवर टाकलेला चेंडू. इथे क्षेत्ररक्षक हो खराब क्षेत्ररक्षण. जी चर्चा आम्ही करत होतो की क्षेत्ररक्षकांच्या ज्या भिंती चित्त्याच्या होत्या त्या आता ठिसूळ झालेल्या आहेत. त्या कुठल्याही आघाताबरोबर कोसळून पडत आहेत. पहिला चेंडू जो स्ट्रेट ड्राईव्ह होता तो सुद्धा दोन्ही क्षेत्ररक्षकांना अडवता येण्यासारखा होता, अडवला नाही. दुसऱ्या चेंडूवरती थ्रो खराब झाला. 3 धावा आल्या. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. जेवढ्या धावा हो इथे मात्र फलंदाज बाद. वसीम शेख होईल बाद. एक बाजू छान संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. मायंबा लोणी. खर तर मायंबा लोणी संघ इथे संघर्ष करताना बघायला मिळतोय. पाहायचं या संघर्षाची परिणती काय होणार आहे. हळूहळू त्याने जम बसवलेले 48 पर्यंत पोहोचलेले आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. नारायण मोरे गोलंदाजी मार्कवरती आपण बघणार आहोत. पहिल्या 4 षटकांमध्ये टीमची अवस्था थोडीशी खराब होती, मात्र त्यानंतर हळूहळू सावरले ते. दादाभाई शेखच्या षटकामध्ये काही धावा आल्यात. नारायण मोरेच्या षटकामध्ये देखील भरपूर धावा इथे आणलेल्या आहेत आणि टीम मजबूतीमध्ये पोहोचतोय. आपण म्हणतो फायटिंग स्कोअर पाहिजे.
ज्या स्कोअरवरती तुम्हाला लढता येऊ शकतं आणि तेवढा स्कोअर निश्चित बनवलेला आहे. या स्पर्धेमध्ये 50 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. जिथे 95-96 पार झाल्यात तिथे 55 सुद्धा 50 सुद्धा डिफेंड झाल्यात. त्यामुळे लढायला तुम्हाला निश्चित प्रकारे उर्मी प्राप्त झालेली आहे. आता मानसिक तुम्ही कणखरता तयार ठेवली पाहिजे. लो स्कोअर मॅच वरती लढायचंय हे तुम्ही पहिल्यांदा अंगात भिनवलं पाहिजे. कुठलाही स्कोअर वरती मॅच जिंकता येते. आपण यापूर्वी खूप वेळा बघितलंय. तर इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळला लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का? निश्चित नाही. थ्रो मात्र खराब आहे आणि धाव घ्यायची आहे मात्र नकार दिला जाईल. एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचतोय तो 49 धावा. 49 लॉस ऑफ 6. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 49. शेवटचा चेंडू आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज अंकुश शेकडे संघमालक. आय थिंक करण कुमार डुकरे स्ट्राइक एंड वरती होता. अंकुश नॉन स्ट्राइक एंडला आहे. याबरोबरच 2 धावा. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांबरोबरच धावफलक आपण बघू शकतो पुढे पोहोचणार आहे. तो 51 धावा. विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे. संमिश्र ही षटक राहिली. खरं तर अखिलेश सिंग आणि अक्षय तावरे या दोघांनी प्रचंड मोठा प्रभाव टाकला. दोघांच्या 3 षटकांमध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्यात आणि दोघांनी 4 फलंदाज बाद केलेले आहेत. आणि इतर 3 षटकांमध्ये आपण विचार केला तर तिथे तब्बल 44 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज इतर 3 षटकांमध्ये बाद झालेले आहेत. हा फरक राहिला या संघांमध्ये. अक्षय तावरे आणि अखिलेश सिंग या दोघांची गोलंदाजी, पण इतर गोलंदाजांना धावा रोखता आलेल्या नाही. ते त्यांच्या गोलंदाजीवरती चांगला हल्ला चढवत इथे 51 धावांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता 52 धावांचं लक्ष्य घेऊन, छोटं लक्ष्य आहे मात्र क्रिकेटचा खेळ आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. आणि ही लढाई आता आपल्याला कोणता रंग दाखवेल हे सध्या तरी कोणालाच माहित नाहीये. चला पुढे काय घडते ते बघूया, काय बिघडते ते बघूया. प्रचंड खळबळी घडणार आहेत, बघूया. आणि त्या खळबळींचा मागोवा घेण्यासाठी इथे पुढच्या इनिंग मध्ये येत आहेत पुन्हा एकदा शिवनेरी भूषण मनोज बेल्लेकर सर. थँक्यू. क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले. धगधगत्या तेजाने खेळण्या मायंबा 11 लोणीचे योद्धे खेळायला आले. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय संतोष हिंगे सर, माननीय अंकुश शेकडे सर. मायंबा 11 लोणी.
धन्यवाद नरेश डोमे सर. याच्या अगोदर यांचा आपण एक गोड आवाज निश्चितप्रमाणे ऐकला. त्याचबरोबर महाराजांचा इतिहासही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. पण त्याचबरोबर आपण एक गोष्ट सातत्याने पाहूया की महाराजांचा इतिहास पोचवत असताना ज्यावेळेस अगदी आपण मावळ्यांबद्दल चर्चा करतो त्यावेळेस असे कोणते कोणते मावळे होते की ज्या मावळ्यांनी महाराजांच्या आपल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली असं म्हणजे हरकत नाही आहे. एक डाव या ठिकाणी संपला आहे. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो बनवला गेलेला 51-52 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आपल्याला जो पाहायचा आहे. विशेष म्हणजे सुजय पर्व जाणता राजा या संघाला या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 51 धावा तर बनवल्या गेल्यात. मायंबा 11 या संघाने बरेच जण विचार करते की मायंबा हे नाव त्यात लोणीचे संघाचे संघ मालक आहेत. मग हे मायंबा नक्की नाव आहे तरी काय. तर नगर जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर तुम्ही मढीला जाता, पण मढीला जाण्याच्या अगोदर तुम्हाला मोठ्या बाबांचं दर्शन घ्यावं लागतं जे मायंबाला आहे. मच्छिंद्रनाथांच्या पायावरती समाधीवरती तिथं नतमस्तक व्हावं लागतं. पण त्याच्या अगोदर गर्भगिरी पर्वतावरती ज्यावेळेस तुम्ही जाता त्याच्या अगोदर तुम्हाला दर्शन घ्यावं तर रुद्रेश्वराचं घ्यावं लागतं. तर तुमचा तो रूट पूर्ण होतो. रुद्रेश्वर मायंबा मढी दर्शन कंप्लीट असं म्हटलं जातं. तसं हे मायंबा 11 आणि मायंबा नावाची एक कंपनी आहे निंगे सरांच्या निश्चितप्रमाणे. त्यामुळे या टीमला मायंबा हे नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूने सुजयदादांवरती असणारं प्रेम म्हणून सुजय पर्व हे नाव. आणि त्यात जाणता राजाची जयंती आहे म्हणून जाणता राजा ही नाव आहेत. विनाकारण एखाद्या गोष्टीला कुठेही नाव दिलं जात नाही. हे दोन्ही टीम्स आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांच्या समोर लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवे तिथे झेल झालाय. पहिली गेंद पे विकेट. त्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 63,000ची बोली लागलेला हर्षल आता महत्वाच्या सामन्यामध्ये इथं आपण पाहतोय 0वरती बाद होताना पाहायला मिळतोय. आणि मी कालच एक गोष्ट सांगितली होती ज्यावेळेस अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की खेळाडू एकत्रित येतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं आयकॉन आहे, कॅप्टन चॉईस आहे, आयडॉल बॅट्समन, गोलंदाज, ऑलराऊंडर आपण पाहिलं, तालुका आउट बॅट्समन आपण पाहिलाय, स्थानिक गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर पाहिलाय. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात. हे कॅटेगरी जरी असतील कागदावरती पण मैदानाच्या आतमध्ये गेले की तुम्ही सगळ्या एका लेवलचे असता. एका लेवलचे यासाठी की प्रत्येकाला आपली आपली ताकद आजमावी लागते. अर्थात काहींचा अनुभव कमी, काहींचा अनुभव कमी, काहींचा कॉन्फिडन्स लेवल याच्यामध्ये फरक असतो. पण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गेलात तर 11 जणांची ताकद ही लावावीच लागते आणि ती लागल्याशिवाय संघ जिंकत नाही. कारण एकट्या दोघांमुळे संघ जिंकत पण नाही आणि एकट्या दोघांमुळे संघ पराभूत पण होत नाही. तुमच्या मनातली भावना ही काय असते कारण कशी ठेवावी लागते त्याची या चेंडूनंतर आपण चर्चा करू. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय दिघडीकांचा प्रयत्न. चेंडू डॉट. या ठिकाणी सुनील जेजूरकर साहेबांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये अगदी नवीन फलंदाज जर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय तो दादाभाई शेख संघाचा संघनायक आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला अक्की बागवान याला आपण पाहतोय. आणि गोलंदाज मार्क करतोय आसिफ खतीब. फुलटा चेंडू मात्र कव्हरला पॉइंटच्या मधोमध पाठवलाय सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. 4 भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. एक चौकार निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. प्रेशर इथे कुठेतरी हँडल करावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही.
दादाबाईच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलं. धापलेकर धावसंख्या 4 धावा. असिफ खतीब याच्यावरती केलं गेलं हे आक्रमण आपण पाहतोय. हलक्या हाताने या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. त्या दरम्यान अगदी आरामात घेतलेली एक सिंगल. धापलेकर इकडे पुढे जाईल. धापलेकर धावसंख्या 5 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमच्याकडे एक प्रिंट आलेली आहे. खोल फिटिंगचा बादशाह 85 नंबरचा पाना. धापलेकर धावसंख्या 5 वरती धापलेकर निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक सुरेख आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आली. एका धावसंख्येनंतर धापलेकर पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 6 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. 1 बाद 6 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. की खोल फिटिंगचा बादशाह 85 नंबरचा पाना आदरणीय आमचे गणेश भाऊ कोते पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय विकास भाऊ गोंदकर पाटील हे आपल्याला स्टेजवरती बोलवत आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं संपले. 6 धावा धावपालकवरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण चर्चा करत होतो बावळ्यांबद्दल की मी कोण आहे. की मी तोच मावळा आहे ज्याने नेहमी स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपला जीव दिलेला आहे. की असे एक वाक्य आपण आवर्जून सांगू की छत्रपती शिवाजी महाराज जगले फक्त स्वराज्यासाठी, पण छत्रपती शिवरायांचा मावळा जगला फक्त आणि फक्त शिवरायांसाठी, महाराजांसाठी जगताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू खराब. व्हाईट बॉलच्या रूपाने निश्चितप्रमाणे धावफलक वाढेल. 7 वरती धावफलक. चेंडू खराब येताना आपल्याला पाहायला मिळालाय. वसीम आलाय गोलंदाज मार्कवरती. वसीम शेखला आपण पाहतोय. पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाराचा बाहेर आहे. वसीम गोलंदाज आहे. इथे आपण संतनगर एंडच्या बाजूने गोलंदाजी करताना पाहतोय आणि स्ट्राईकला अख्खी बागवानला आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहिले उंची खूप क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल झालाय. विकेट नंबर 2. फलंदाज दुसरा बाद. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. दुसराही फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. हर्षल बांगे 0 वरती बाद झाला. 0तून इथं डावाची सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय अख्खी बागवान सुद्धा 1 धावसंख्या करत इथे बाद होताना पाहायला मिळालाय. आणि आता दादाबाई शेखच्या जोडीला न्यू बॅटर तालुका आउट्स बॅट्समन आहे अक्षय रोकडे. याला आपण पाहणार. 2 बाद 7 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण चर्चा मावळ्यांबद्दल करतोय की मी तोच मावळा ज्याने नेहमी स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपला जीव दिलेला आहे, आपले प्राण त्यागलेले आहेत. मी तोच वीरबाजी पासलकर आहे ज्याने स्वराज्याच्या पहिल्या लढाईमध्ये आपले प्राण अर्पलेले आहे. मी तो मावळा आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय गुडघा टेक और ये छेरंदेक षटकार. दीपक भाऊ रमेशजी गोंदकर साईरुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे 1100 रुपये.
यशस्वी उद्योजक मार्गदर्शक आदरणीय राहुलभाई दिगंबर गोंदकर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो उजवीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा, खराब चेंडू, व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. याच व्हाईट बॉलच्या रूपाने धावफलक वाढला 14 या धावसंख्येवरती या ठिकाणी आपल्याला धावफलक पाहायला मिळते. 51 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 52 धावसंख्येचा पाठलाग, अजून 28 चेंडू 38 धावा. बिघिट केलाय, परत एकदा चेंडू पाठवलाय लॉंगनला. खिलाडी फिर से एक बार बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक. 6 रन, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावसंख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय 20 वरती धावफलक. अजूनही बनवायच्यात 32 चेंडू बाकी राहिले. 27 चेंडू आणि 32 धावा अजून या दरम्यान वाढवायच्या आहेत. वसीमवरती केलं जाणार सातत्याने आक्रमण अगदी आपण पाहतोय. अक्षय रोकडे, काय फलंदाजी, तुफानी फलंदाजी आहे. 3 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केला वसीमने. या दरम्यान अगदी आपण पाहतोय डीप थर्डमॅनला चेंडू पोहोचला जाईल सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. अजून एक चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचते 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. 24 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. दोन्ही संघांचा अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळत आहेत. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडीशी दिशा तर बदलली, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. क्षेत्ररक्षण अतिशय अफलातून होताना पाहायला मिळाले. आदरणीय सचिन इंगे सर अगदी आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. टीम ओनर आहेत संतोष शिंगे, हे जरी नाव असेल पण बंधू आहेत. सचिन इंगे, संतोष शिंगे. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा आपण पाहू. यावेळेचा चेंडू अक्षय रोकड्याच्या बॅटमधून ताकद, नजाकत आणि क्रिकेट मधलं सौंदर्य. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल स्कोर असेल आता 28 धावा. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांमध्ये धावफलकावर धावसंख्या 28 झाल्यात. राहिलेल्या 4 ओव्हरमध्ये अर्थात 24 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या बाकी राहिल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 28 धावा. 24 चेंडू 24चा सामना बाकी आहे. इथे गोलंदाजीला आता तिसऱ्या षटकासाठी करण कुमार डुकरे याला आपण पाहणार आहे. इथे संघ जर सुजयदादा पर्व म्हणू आपण. सुजय पर्व जाणताराचा संघ जर जिंकला तर संघाचे संघमालक आदरणीय रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांचा जो संघ आहे टीम ओनरला बक्षीस आले. आदरणीय आमचे विकास गोंदकर पाटील आणि नितीन कोते पाटील आमचे अण्णा यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. या दरम्यान चेंडू अगदी डावेस्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे चेंडू परत एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे कॉन्फिडन्स आहे नॉन ट्रॅकच्या फलंदाजाला. रिव्ह्यू घेतला, DRS घेतलाय. नो बॉलसाठी. ओके, नो बॉलसाठी.
सुजल शिंदे ऐका कुठं मॅच पाहायला आलाय का सुजल शिंदे? सुजल शिंदे 15 वर्षाचा मुलगा आहे मला वाटतं. त्याच्या घरचे इथे आलेले त्याला शोधायला. तो अजून घरी गेलेला नाही. सुजल शिंदे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण घरी जा. फेअर डिलिव्हरी. या दरम्यान भन्नाट वेग पाहायला मिळाला. करुण कुमार काय गोलंदाजी करत आहेत. जबरदस्त मारा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू 24चा सामना आता जर आपण पाहिला तर 22 चेंडूमध्ये 23 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. साई इलेव्हन शिर्डी संघाचा संघनायक घनश्याम सोनेजी आपण या ठिकाणी संपर्क करणं गरजेचं राहील. साई इलेव्हन शिर्डी. गोलंदाज तटीय सर्कलच्या बाहेरून अगदी आपण पाहतोय हा रनअप. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय तिथे, परंतु त्या दरम्यान एक धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर धापल्या पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 30 धावा. 21 चेंडू 22. 21 चेंडू 22. संघर्ष खूप मोठा करावा लागणार आहे. करण कुमार अगदी विचारपूर्वक बरेचसे चेंडू अगदी आपण पाहतोय जे टाकले जात आहेत. फलंदाजाच्या रेंजमध्ये फक्त चेंडू द्यायचा नाही, हा प्रयत्न सातत्याने त्याचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचला त्याला अगदी फाईन लेगला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा होईल. 2 धावा. क्षेत्ररक्षक उशीर येतोय किंवा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचत नाही हे पाहिलं आणि त्यानंतर अगदी आखो का इशारा असं आपण म्हणू आणि तो नंतर 2 धावा अगदी आरामात पळून पूर्ण केल्या गेल्या. 32. 20 चेंडू 20. गोलंदाज तयार. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहिल्या परत एकदा भन्नाट वेग होता. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. अक्षय रोकडेच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. अक्षय रोकडे जर नॉट आऊट आपल्या संघाला विजय मिळवून देत असेल तर संघ मालक सुजय पर्व जाणता राजा आदरणीय रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज फक्त आपण पाहू. गोलंदाजीवरती परत एकदा तयार असेल. करण कुमार डुकरे गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. साईनगर एनकडून गोलंदाजी करतोय. यावेळेचं चुनाव आपण पाहिलं आहे. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालंय. बॅकअपचं कामकाज केलं जाईल. जीवनदान आहे अक्षय रोकडेला. एक सिंगल आली. सिंगलच्यावर पण आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 33 धावा. 3 षटकं संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. सुजल शिंदे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा मी ग्राउंडवरती असताना सगळ्यांना विनंती करेल, आपल्या शेजारी एखादा छोटा मुलगा असेल तर त्याला विचार त्याचं नाव काय. 15 वर्षाचा आहे. शाळेच्या ड्रेसवरती. अजून शाळेच्याच ड्रेसवरती. बॅग पण आहे त्याच्यावर. बापरे, घरी गेलाच नाही तो अजून. सुजल शिंदे पा त्याचे म्हणजे त्याची आई त्याला इथपर्यंत शोधत आले. त्याला हां इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये यावा. राजूभाऊ सोमवंशी तुमच्यासाठी घरून कॉल आलाय. तुम्हाला घरी अर्जंट बोलवले. आता अवघड आहे. सुजल आलेत का? सुजल हां 15 वर्षाचा मुलगा आहे सुजल शिंदे. अगदी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण परत थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले.
ठीक आहे बाळा. सुजल एक काम कर आता माझ्यासाठी, एक ग्राउंडवर एक राऊंड मारून ये. एक राऊंड मारून एक ग्राउंडवर. धाबा धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे 35 धाबा. पस्तीस वरती धाबाला अगदी आपण पाहतोय. गोलंदाज गेले परत एकदा असिफ खतीब. बिघड करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू परफेक्ट बॅटवरती येऊ शकणार नाहीये. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. धाबाला धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे आता 35 वरती धाबाला स्थिर आहे. आणि इथे जीवनदान आहे. जेल सुटलाय. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डिया स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात. हे बाई प्युअर घनश्याम सोनेजी साई शिर्डीचा संगणक आपण संपर्क करणं गरजेचं राहील. स्कोर आहे एकूण आता 36 धावा 2 गड्यांच्या मोबाईल्यात. 52चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सुजय पर्व वर्सेस माईंबा 11. जोरदार अगदी फटका आपण पाहिला. चेंडू खेळला गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय एका धावसंख्येत आपण पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 37 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. समीकरण आहे 14 चेंडू आणि 15 धावा. 14 चेंडू 15. सिंगल डबल जर येत राहत सामन्यामध्ये मजा निश्चितप्रमाणे राहणार आहे. क्लीन बॉल्स. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे बाद होताना पाहायला मिळेल तो अक्षय रोकडे. पण आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल अक्षय तावरे. याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. काय करामत करतोय अक्षय आपल्याला पाहायचंय. या मैदानावरच एक रेकॉर्ड निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून बनवलं गेलेलं आहे. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय भगवे झेंडे खूप दिमागदारामध्ये. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय रुबाबात हे फळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवजयंतीचा सोहळा आहे. गोलंदाजी मार्क करते. आपण पाहतोय हलक्या तरी चेंडू या दरम्यान जो खेळलाय त्या दरम्यान एक धाव आरामात पळून पूर्ण केली गेली. सिंगलने परत एकदा आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक जे आहे जे संपले गेले 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 3 बाद 38. 12 चेंडू 14 धावा. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय हे लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे आपल्याला पाहायचंय. शांत प्रकारचं वातावरण आहे. तुम्ही या मॅच मध्ये 51 धावा जरी मायंबा 11 संघाने बनवल्या असतील
52 धावसंख्येचा पाठलाग सुजय पर्वत जाणता संघाला जे करायचे, परंतु होप्स किंवा जो आत्मविश्वास आहे हा अजिबात कमी होताना पाहायला मिळत नाही. होप्स सोडत नाहीयेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती लढलं जात आहे, कारण या स्पर्धेमध्ये 50 धावसंख्या बनवल्यानंतर सुद्धा 51चा पाठलाग होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे या सामन्यांमध्ये दोन्ही संघ आपली आपली ताकद आजमावणार आहे. धावसंख्या रोखण्यासाठी मायंबा 11 आहे, तर धावसंख्या बनवण्यासाठी सुजय पर्वत जाणता राजा पूर्णपणे तयारीमध्ये आहे. गोलंदाज करण तयार आहे. बिग हिट केलाय, मिड विकेटला चेंडू पाठवला, सीमारेषाच्या बाहेर आहे और याचे रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले गेले तर संघमालक रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्या वतीने किती 1100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जे असणार आहे. अक्षय रोकडेसाठी बक्षीस होतं, चला अक्षय तावरेसाठी बक्षीस लागले गेले. एक षटकार आल्यानंतर धापाला कोण जाऊन पोहोचल्या 44 वरती. आता समीकरणे शेवटचे 11 चेंडू 8 धावा, 11 गेंदे 8 रन, 11 चेंडू 8. करुण कुमार परत येतो तयार आहे. अक्षय तावरेसाठी मारा करेल. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिल्या फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू बॅटमध्ये येऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू येतोय. शेवटचे 10 चेंडूंनी 8 धावा अजून या दरम्यान पडवायच्या आहेत. 10 गेंदे 8 रन, 10 चेंडू असूनही इथे 8 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय परत एकदा अतिशय सुरेख परत एकदा डॉट बॉल आलाय. षटकारानंतरचे दोन्ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळालेत. समीकरण बदललंय. चेंडू बाकी राहिले ते अजूनही 9 धावा बनवायच्यात 8. साई रुद्रा फाउंडेशन आदरणीय दीपक रमेश गोंदकर पाटील संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून बक्षीस आले 1100 रुपये. जर फलंदाजाने षटकार मारून सामना जिंकून दिला तर 1100चं प्राइज. गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती करुण कुमार. बिग हिट, स्क्वेअर लेगला चेंडू बसत्या सीमारेषाच्या बाहेर आहे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावा फलकावरती धावा संख्या 50 धावा आहेत. अजून 2 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. षटकार मारून सामना जिंकून दिला तरी संघ मालकांच्या तुने 1100चा प्राइज. म्हणजे एक षटकार आता जर खेळला किंवा षटकाराने सामना संपला 2200 रुपये मिळणार आहे. दीपक दादा रमेश गोंदकर पाटील 1100 आहेत आणि रवींद्र सर्जेराव कोते पाटील 1100चा प्राइज. इथे मात्र चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. समीकरण परत एकदा बदललं जात आहे. समीकरण असेल इथे चेंडू बाकी राहिले 7 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू 2 धावा. 7 चेंडूमध्ये 2 धावा या ठिकाणी बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. उद्या पहिला सामना वाईट बॉल, स्कोर इज लेवल. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्स विअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रम. 1 धाव या ठिकाणी बनवायची बाकी राहिली. 7 चेंडू याच्या बाकी. उद्या होणारा पहिला सामना छत्रपती 11 वर्सेस फैजल 11 दुर्गापूर आणि दुसरा सामना होईल तो साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ
शिर्डी नाशिक वर्सेस शिवसाई कोपरगाव, आदर्श कोपरगाव. आणि इथं अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तदनंतरचा अगदी नकार आपल्याला पाहायला मिळालाय. त्या दरम्यान निर्धाव चेंडू येईल आणि आता आपल्याला पाहिजे राहिलेल्या 6 चेंडूत 1 धाव बनवायची आहे. 5 ओव्हर संपले. शाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. विशेष करून अगदी आपण पाहतोय साईश आर्ट, आमचे राहुल सोमवंशी, गणेश सोमवंशी यांना मनापासून धन्यवाद. खूप सुंदर काम फ्लेक्सच्या माध्यमातून त्यांचं पाहायला मिळेल. डिझायनिंग जे आपण म्हणतो ना ते अतिशय जबरदस्त, त्याबरोबर सुंदर अशी फोटोग्राफी यांची आपल्याला पाहायला मिळाली. ती खास करून अगदी आपण पाहतोय जी आमच्या विक्रांत सरांच्या माध्यमातून, त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्मार्ट क्लिक फोटोग्राफी. अजून सामना संपलेला नाही. षटकार मारला तर 2200 रुपये. षटकार मारला तर 2200 रुपये. संघ मालकांच्या वतीने रवींद्र सर्जेराव कोते पाटील 1100 आणि दीपक रमेश गोंदकर पाटील साईरुद्रा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने 1100 आहे. षटकार मारला तर, षटकार मारून विजय आला तर 2200 आहे. बिगिट तर केलाय आणि ते षटकार आलाय. चरण शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. अभिनंदन या ठिकाणी सुजय प्रभा अंतराचा स्पोर्ट्स, रवींद्र सर्जेराव कोदे पाटील. दोन्ही टीम एकमेकांना शिकण करून घ्या आणि या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय. ते मायंबा लोणी या संघाला संतोष शिंगे सर आणि अंकुश शेकडे सर या टीमचं मनापासून मी आभार मानतो. दोन्ही टीम एकमेकांना शिकण करून घ्या आणि कॅप्टनला विनंती असेल, दादाभाई आपण टॉससाठी ताबडतोब चला. यानंतरचा आजच्या रात्रीतील सुपर 8 अ गटातील शेवटचा सामना असेल. सुजय पर्व जाणता राजा वर्सेस साई 11 शिर्डी हा सामना आहे. तर दादाबाई चला, कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. टॉस आपल्याला करायचे. साई 11 शिर्डी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे घनश्याम सोनेजी. मला वाटतं कॅप्टन चला, कॅप्टन हर्षल टॉस करू आपण.